गायकर याला 500 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय दक्ष इलेव्हन संघाचे पुरस्कर्ते यांच्या माध्यमातून देण्यात येते. समीर धनावडे साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आले आणि आदित्य म्हस्कर साठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सचिन मोरेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि शेवटच्या चेंडूवरती ज्यानं षटकारानं गोड करताना हा सामना जिंकला त्याच्यासाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक धनावडे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. हे सगळं पारितोषिक सांघिक पारितोषिक अर्थातच मी विनंती करेल आयोजकांना आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्काराबरोबर सचिन मोरेला द्यावं. आदरणीय एकनाथ शेठ साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यावं. एकनाथ शेठ भिल्लारे साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण सचिनला देतोय आणि त्याचबरोबर सांघिक जे पारितोषिकाची रक्कम आहे ती देखील आपण इथून देतोय नेरे संघाच्या या खेळाडूकडे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं उपस्थित सगळ्या मान्यवरांचं करतोय मी हार्दिक हार्दिक शिवसेना चषक 2025 मध्ये स्वागत. एकीकडे टीम आता खेळताना आपल्याला पाहायला मिळेल टॉस जिंकल्यानंतर चांबर्ली संघाला ज्यांनी निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा आता विरोधात फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ती काळुंद्रे संघाची. सलामीची जोडी मैदानामध्ये गेली प्रवीण घरतच्या बरोबरीनं परेश चिखलेकर अक्षय निकाळजे यांच्याकडनं काळुंद्रे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करूया. प्रवीण घरत यांचे खूप जवळचे मित्र अक्षय निकाळजे यांनी खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना दिलेल्या त्या मॅच करता स्पर्धेकरता आयोजकांना देखील त्यांच्याकडे शुभेच्छा आल्या. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. एकनाथजी भिल्लारे साहेबांचं हार्दिक असं नक्कीच स्वागत करूया. त्यांना विनंती आहे आता मॅचचा आनंद आपण घ्या. ही मॅच जबरदस्त बॅटल महाराष्ट्रातील ग्रामीण संघामधील 2 नामांकित संघ आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतात. रायगड जिल्ह्याच्या पटलावरती या दोन्ही टीमचं नाव खूप मोठं आहे. अमीर भाई पार्टे यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया जे अजिंक्य भोड यांच्या मावशीचे मुलगे आहेत अर्थातच त्यांचे मावस भाऊ आहेत. त्यांचं स्वागत असेल. पंचांच्या उजव्या बाजूला उजव्या हाताचा हा गोलंदाज की डाव्या हाताचा गोलंदाज ओमकार पाटील मॅन फ्रॉम चांबार्ली वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे त्याच्या समोर उभा आहे परेश चिखलेकर. परेशला सातत्यानं मोठे फटके मारण्याची एक वेगळी हाऊस आहे आणि त्याच्या नावानं बरेचसे रेकॉर्ड देखील आहेत. पण इथे मात्र हा ओमकारचा चेंडू ऑफस्टॉमच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं टाकला गेलाय. यष्टिरक्षकाने या चेंडूला अडवलंय. यष्ट्यांच्या मागे देखील एक सिनियर सिटीजन खेळाडू आहे. अमित मुंडेला आपण पाहतोय ज्याने या चेंडूला अडवलंय. गुडघे टिकून मारण्याचा प्रयत्न केलाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय पण शॉट लॉनच्या या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं. इथून मात्र धावांचा श्रीगणेश झालाय. दुसऱ्या चेंडूवरती काळुंद्रे संघाच्या स्कोर कार्डवरती दुसऱ्या चेंडूवरती धावांचा श्रीगणेश 1 या धावसंख्येने झालाय. आता स्ट्राईक एंडवरती प्रवीण घरत. गेल्या आठवड्याचा हंगामामध्ये डेची स्पर्धा गाजून आलेला हा प्रवीण घरत सातत्यानं या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये देखील त्याच पद्धतीची फटकेबाजी करेल का. सरळ बॅटनं कार्पेटच्या साईने खेळलेला फटका काव कॉर्नरच्या जवळ क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. चेंडूची उचलफेक केली जाईल. सहज सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. एकनाथ भाई भिल्लारे साहेबांचं स्वागत या व्यासपीठावरती होतंय. मी आयोजकांना विनंती करेल आपण त्यांचं स्वागत करावं. 3 धावा आता स्कोर कार्ड वरती लागल्यात. जर्सी क्रमांक 45 प्रवीण घरत स्ट्राईक एंड वरती ओमकार पाटील एक यंग खेळाडू ज्याचं सातत्याने एक चर्चा आपण पाहिली आहे. त्याच्यावरती सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न प्रवीण करतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये यावेळेस हा चेंडू सिंगलच्या रूपात पाहायला मिळतोय. 1 या धावसंख्येने वाढ. 4 धावा स्कोर कार्ड वरती. अंकुशजी सोनवणे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आपण करतोय. एकनाथ भाई भिल्लारे यांचं स्वागत इथे होतंय. आदित्य भाई दरेकर यांच्याकडनं ओमकार पाटीलच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक.
परेशला मात्र या चेंडूला पुरेसा खेळता आला नाही. इथे मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही झालाय आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा निर्धाव. आज रजत मुंडेची कमतरता जरी टीम मध्ये असेल तरी ओमकारनं ती जागा घेतली आणि तो जबरदस्त कामगिरी करतोय. खराब चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूवरती वेग जास्त होता पण नियंत्रण कमी पाहायला मिळालं. पंचांनी पनिशमेंट दिली. नोचा इशारा आलाय. उघडा डोळे पहा नीट. परेश साठी सुवर्ण संधी आजच्या रात्रीतली. कारण नेक्स्ट चेंडू असेल प्री हिट. याचा पुरेपूर तो फायदा घेईल का? मोठा फटका येईल का? प्रेक्षकांना आता आतुरता लागली आहे. परेश की ओमकार, ओमकार की परेश. वेगवान चेंडू. डाव्या हाताचा हा गोलंदाज संभ्रमात पाडतोय. कधी वेगाचा वापर करतोय तर कधी फिंगर रोल करतोय. या ओव्हरमध्ये इथे मात्र एक या धावसंख्येनं शेवटच्या चेंडूची सांगता झाली आणि टोटल धावा लागल्यात बिनबाद. काळुंद्रे संघाच्या टोटल 7 दिली आहे दोन्ही फलंदाजांना एकमेकांना. पण इथून येणाऱ्या 18 चेंडूवरती आक्रमण करावं लागणार. ज्या फलंदाजीसाठी चांभारली संघ ओळखला जातो त्या फलंदाजीच्या विरोधामध्ये आता धावांचा आलेख उंच करताना मंगलमूर्ती काळुंद्रे संघाचे हे दोन धुरंधर जे आज या स्पर्धेमध्ये इथे दाखल झालेत आणि चांगला खेळ त्यांना आतापर्यंत केलाय. तो खेळ किती पुढे नेतात हे पाहण्याआधी ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालंय आणि या दोन धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. परेशला विचार करण्यास भाग पडले अशी गोलंदाजी मैदानामध्ये होते. ओमकारच्या पावलावर पाऊल ठेवून संदेशनं देखील सातत्य राखलंय. कृष्ण सर ज्यांच्यावरती सगळी जबाबदारी आहे
बॅटची कडा, इथे मात्र मोठा फटका येणं अपेक्षित होतं, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा नाही. रक्षकाने या चेंडूला गॅदर जरूर केलं, पण झेल सुटलाय. डॉट चेंडूचा इशारा. संदेश मुंडेनं मात्र परेशला थंड करण्याचं काम केलंय या लागोपाठच्या 2 निर्धाव चेंडूवरती. आदरणीय चांभारली संघाला सातत्यानं पुरस्कृत करणारे निखिल शेठ ढवळे साहेबांना मी विनंती करतो, आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत. आडव्या बॅटनं पुन्हा उंच खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस देखील लांबी कमी, उंची जास्त. परेशला मात्र शांत केलं. अर्थातच गोलंदाज संदेशनं दिलाय पहिला संदेश टीम काळुंद्रे संघाला. सर्कलचा एक नियम आहे, सर्कल सोडून फलंदाजांना मैदानाच्या बाहेर येणं हे चुकीचं ठरेल. कदाचित तुम्हाला पॅनलाइज केलं जाऊ शकतं, त्यामुळे नेक्स्ट फलंदाजांना लगेच तयार राहायचंय. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. या निर्णयामुळे पोंजे संघाला या स्पर्धेतनं बाहेर जावं लागलं. 2 धावांची पेनल्टी आहे, यापुढे लक्षात ठेवा. आणि जाताडे संघाला आज आपण बघतोय सुपर 7चा हा प्रवास त्याच पेनल्टीच्या जोरावरती मिळालाय. तिथे जर ते थांबले असते तर आज ते कदाचित आपल्याला पाहायला मिळाले नसते. त्यामुळे शिस्तीनं आणि अतिशय सुंदर निर्णयानं ही स्पर्धा पुढे चालली आणि त्या निर्णयाला सगळे खेळाडू मान देत आहेत. प्रतीश नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय. यंग खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू, सातत्यानं हा चर्चेत राहिलेला खेळाडू. स्ट्राइक एंड वरती फिरून मारण्याचा प्रयत्न. फलंदाजाचा स्टान्स अगोदरच ओळखला होता संदेशनं. व्यावसायिक खेळाडू मध्ये याची देखील गणना सातत्यानं राहिली आहे आणि त्याच अंतरानं त्याच क्षमतेनं तो आता आपल्या गावाच्या नावासाठी चांगली कामगिरी करताना. खुला टप्पा, ब्रह्मास्त्राचा वापर, सटीक यॉर्करचा प्रयत्न इथून झाला. संदेशनं काय जबरदस्त संदेश दिलाय काळुंद्रे संघाला. ज्या संदेशवरती असं वाटलं होतं मोठ्या फटक्यांचा प्रहार होईल, पण त्यानं मात्र निर्धाव चेंडू टाकताना आधार दिलाय. 1 विकेट त्यानं मिळवली. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 10. म्हणजे या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात संदेशनं आणि 1 विकेट घेतली आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये परतीचा प्रवास करायचा असेल तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये मी म्हणेल किमान 30 ते 35 धावा आता शोधाव्या लागतील. कारण की या मैदानाचा भौगोलिक विचार केलात 40, 45, 50 धावांचा पाठला सहज केला जातो. म्हणजे जर मंगलमूर्ती काळुंद्रे संघ आज अर्णव 11 नावानं खेळतोय तर अर्णव 11 नावाला साजेशारी कामगिरी करण्यासाठी किमान स्कोर कार्डवरती 40चा आकडा असणं गरजेचं आहे. पण तसं काही मैदानामध्ये घडेल का? नेक्स्ट बॉलर पंकज मुंडे आणि खेळ जबरदस्त गोलंदाज प्रवीण घरत स्ट्राइक एंड वरती. मला मागच्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय आणि तोच पुरस्कार सातत्य ठेवताना मी कायम आपल्या नावाची ओळख निर्माण करून देणारे आता प्रवीणला फटके मारावे लागतील. जबरदस्त चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू होता. फिंगर रोल केले गेले. टप्पा पडल्यानंतर या चेंडूला हलकसं वळण घेतलं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू इथून मात्र पाहायला मिळाला. 10 या आकड्यावरती स्कोर कार्ड स्थिर. आता मात्र एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय असं वाटलं होतं, पण एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलंय आणि इथून मात्र एका धावेचं अंतर 2 धावांमध्ये पाहायला मिळालं आणि या 2 धावांच्या मदतीने आता खऱ्या अर्थानं 12 धावांची नोंद. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशा येणं गरजेचं आहे आणि त्याच धावांचं अंतर आता अर्णव 11 काळुंद्रे संघ कापताना पाहायला मिळतोय. धावा आल्या पाहिजेत, चौकार षटकार पाहायला मिळाले पाहिजेत असं प्रेक्षक अपेक्षा करतायत, पण गोलंदाज अतिशय सुंदर गोलंदाजी करताना
टीम चांबारली संघाचे. आणखीन एक जबरदस्त चेंडू, असं वाटलं होतं पाहायला मिळेल, पण इथे मात्र पंच सांगतात ऑफस्टम्पच्या बराच बाहेर या चेंडूला पकडलं गेलं. लाईन मिस करणारा चेंडू एक अवंतर धाव स्कोर कार्ड वरती वाढवतोय. टोटल क्या मेरा क्या तेरा. रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय विपुल शेठ पार्टे यांना मी आमंत्रित करतो या व्यासपीठावरती. आपण यावं, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ज्या सगळ्या ट्रॉफीज आहेत त्या आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. मी विपुल शेठ पार्टे साहेबांना पुन्हा एकदा आमंत्रित करतो आपण यावं. पण इथे सातत्यानं गोलंदाज फलंदाजांना आमंत्रण करतोय, तू मला मारून दाखव. पण खऱ्या अर्थानं इथे मात्र फलंदाज संभ्रमात पडलाय. जसे जसे चेंडू निर्धाव जाशील तसे आपण पाहतोय फलंदाजावरती दडपण वाढत जातोय, दबाव वाढत जातोय. पण या दबावाला आता पुढे मागे ठेवावं लागणार. पुन्हा एकदा तोच चेंडू, तीच लाईन, त्याच पद्धतीची गोलंदाजी जबरदस्त पद्धतीने केली जाते. सातत्यानं प्रवीण घरत सारख्या मोठ्या फलंदाजाला बांधून ठेवण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. पंकज मुंडे ज्यांना आता जबरदस्त कामगिरी करण्याचा प्रयत्न केलाय. लागोपाठचे 2 चेंडू त्यांना निर्धाव फेकलेत. प्रसाद भाई विचारे यांनी पुरस्कृत केलेला अर्णव काळुंद्रे संघ मैदानामध्ये खेळतोय, पण गोलंदाजी चांगली होतीये ती टीम चांबारली संघाची. तेरा धावा स्कोर कार्ड वरती स्थिर आहेत, पाहायला मिळत आहेत. पण इथे मात्र आता गोलंदाज चांगला प्रयत्न करताना आता स्लॉट मध्ये घेतला आणि त्याला पाठवले पार्किंग प्लॉट मध्ये. बराच वेळानंतर या मॅचचा हा पहिला धडाकेबाज षटकार. ठोक डीजे. धावा स्कोर कार्ड वरती लागल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता खऱ्या अर्थानं तोडफोड माड धाडबल षटक आपल्याला पाहायला मिळेल. अर्णव इलेव्हन काळुंद्रे संघाच्या विरोधात चांबारली संघ खेळतोय. चांबारली संघाची आतापर्यंतची गोलंदाजी अतिशय सुंदर पाहायला मिळाली, पण नेक्स्ट बॉलर जो तोडफोड मार धाडवाला या शेवटच्या षटकामध्ये येतोय, स्वरूप मुंडे. आणखीन एक जबरदस्त यंग खेळाडूला ही संधी या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता स्वरूपला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार. पण त्याच्या विपरीत आता स्ट्राइक एंडवरती असेल प्रतीश हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघातनं ओळखला जातो. त्यांना 2 चेंडू निर्धाव जरी खेळले असतील तर या 6 चेंडूवरती तो कमबॅक करून दाखवण्याची क्षमता ठेवतोय. इथून त्याच्या आत्मशक्तीला त्याला जागा करावा लागेल. आणि जसा प्रवीण घरतनं षटकारानं शेवटच्या चेंडूवरती धावफलकाला एक वेगळा आकार दिला, त्याच पद्धतीनं हा आकार बदलवताना किमान 35 ते 40 चा पल्ला गाठावा लागणार. आता 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. शेवटचे 6 चेंडू तोडफोड मार धाडवलंय षटक. वेळेचं अंतर सातत्यानं तुम्हाला सांगितलं जातंय. बघाच वेळेचं उल्लंघन केलं तर पंच तुम्हाला पॅनलाइज करू शकतात. गेम इज ऑन. पंचांच्या उजव्या बाजूने हा गोलंदाज तयार. चांगला चेंडू, यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला लांबी कमी, उंची जास्त. सहज काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये टिपलेला हा झेल जर्सी क्रमांक 26 या खेळाडूच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि फलंदाज प्रतीश बॅक टू द डगआउट. दुसरा हादरा टीम अर्णव काळुंद्रे संघाला. डीजे.
जातो, पण आता फलंदाजी मार्क वरती गेलाय 4थ्या क्रमांकावरती. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. आल्या आल्या आकाशगिरीने आकाश दाखवले. आसमानी सुलतानी टोला यावेळेस मिड विकेटच्या बाहेर आल्या आल्या बोम बोम माटेची आठवण करून देणारा लांबच लांबचा षटकार. या षटकारानं केलाय. आकाश मध्ये क्षमता आहे. आकाश बरंच काय करू शकतो. इथून मात्र पाहायला मिळतंय, पण अशा वेळी जर हा चेंडू सोडला तर निर्धावच पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं काटा बदलला, वळण घेतलं, सहज यष्टिरक्षकाच्या हातामध्ये तो पाहायला मिळाला. शेवटचे आता उरलेत 3 चेंडू. तोडफोड माड धाडवाला षटक. आकाशनं एक षटकार मारून आक्रमण करण्याची सुरुवात केली, पण त्याच्यावरती उत्तर देताना हा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. गाडीची लाईट बंद करा प्लीज. शाळेच्या पार्किंग मध्ये ज्यांनी गाडी पार्क केली आहे त्यांना विनंती आहे, लाईट बंद करा. यावेळेस ऑप्शनच्या लाईन मध्ये हा चेंडू पागला मिळाला. इथे मात्र डायरेक्ट हिटर झालाय, पण अशा वेळी आपण पाहतोय हा चेंडू पंचांनी व्हाईट घोषित केला आणि त्याच्यावरती एक सिंगल म्हणजे 2 धावांनी आता स्कोर कार्ड वरती वाढ. या 2 धावांच्या मदतीनं टोटल 27. स्ट्राईक एंड वरती प्रवीण घरत. सरळ बॅटनं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेखा पार. षटकार ठोक डीजे. त्याच करता प्रवीण घरतनं स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलंय आणि त्याचं उत्तर या षटकारानं दिलंय. टोटल 33. अजूनही कदाचित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 चेंडूवरती जर का 2 मोठे फटके आले तर मी तर म्हणेल नेक्स्ट इनिंग मध्ये मजा येईल. तोच प्रयत्न. व्हॉट ब्युटिफुल कडक A1 क्वालिटीचा एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर पॉवरफुल सक्सेसफुल प्रवीण घरतच्या नावानं ओळखला जाणारा क्लासिकल षटकार डीजे. एकोणचाळीस धावा आता स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. काळुंद्रे संघाचे जे पाठीराख्यांचे चेहरे कोमजलेल्या फुलांसारखे पाहायला मिळत होते आता टवटवीत झालेत. अजून एक फटका या फुलामध्ये सुगंध भरू शकतो, पण आता गोलंदाज कमबॅक करेल का? गोलंदाजामध्ये देखील क्षमता आहे. जरी 2 मोठे फटके आलेत तरी तो कमबॅक करण्याची ताकद ठेवतो. माझ्या हातामध्ये हा चेंडू का दिलाय याचं उत्तर आता या चेंडूवरती त्याला द्यावं लागणार. गेम इज ऑन. पुन्हा एकदा प्रवीण घरतच्या विरोधात गोलंदाज स्वरूप चांगला चेंडू टाकतोय आणि इथे मात्र बघा चांगलं उत्तर आलंय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये प्रवीणचा टिपलाय झेल आणि या शेवटच्या चेंडूवरती आता पुन्हा गोलंदाजानं स्वतःच्या संघाचा या इनिंगचं शेवट गोड करणारा टाकलेला ही विकेट.
टोटल धावा लागल्यात त्या 39. नेक्स्ट इनिंग मध्ये चांभारली संघाला काळुंद्रे संघाच्या विरोधात कराव्या लागतील 40 धावा. 10च्या सरासरीनं या धावा येतील की नाही हे पाहण्याआधी ऐकूया डीजेला. दक्ष 11 नेरे संघाला विनंती आहे की माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर मैदानाच्या बाहेर तुम्ही जाऊ नका. या मैदानावरती तुम्हाला थांबायचं आहे आणि संघाच्या कर्णधाराला आयोजकांशी संपर्क ठेवायचा आहे. यानंतर या मॅच मध्ये जो जिंकेल तो थेट तुमच्या बरोबर विनर वर्सेस विनर या सामन्यामध्ये खेळताना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. ती मात्र आता चांभारली संघाला विरोधात पाहायला मिळेल. ती अर्णव 11 मंगलमूर्ती काळुंद्रे ही टीम. चला बॅटर मैदानामध्ये पाठवा. मी विनंती करेल टीम चांभारली संघाला आपले फलंदाज आपण तातडीनं लगेच मैदानामध्ये पाठवायचं आहे कारण आज आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 12:19 झालेली आहेत आणि अजूनही या लॉर्ड्सचे पहिल्या फेरीचे सामने पेंडिंग आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती केली जाते. थंडीचा अभाव देखील वाढतोय त्यामुळे आपण थोडीशी घाईक केली तर प्रेक्षकांना देखील आनंद मिळेल. मगाशी खचाखच भरलेलं मैदान आपण पाहतो आणि दिग्गज संघ आज मैदानामध्ये खेळत आहेत. प्रेक्षक याच करता अजूनही थांबलेले आहेत त्यामुळे त्यांना त्रास होईल असं आपण वागू नका. सलामीची जोडी मैदानामध्ये जातीये. ओमकारच्या विरोधा बरोबर योगेश. योगेश जांभळे आणि ओमकार पाटील. बघा लॉर्ड्स मध्ये तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेनुसार हे लॉर्ड्स पुढे चालतील. चोवीस चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. ओमकार आणि त्याच्याबरोबर योगेश हे दोन्ही दोन धुरंधर फलंदाज आहेत. एकीकडे यंग टॅलेंट तर योगेश एक वेल एक्सपिरियन्स असा खेळाडू ज्याच्या नावावरती देखील बरेचशा मैदानावरती रेकॉर्ड आहेत. चांभारली संघाचा ही खूपी अस्त्र म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं तर त्याच्या विरोधात आता टीम अर्णव 11 काळुंद्रे संघाचा गोलंदाजी मार्कवरती आहे प्रतीश. प्रतीशला पॉवर प्लेचं पॉवरफुल षटक इथून टाकावं लागेल. जी कामगिरी ओमकारनं पहिल्या इनिंग मध्ये केली होती पण त्या कामगिरीच्या विरोधात टिचून गोलंदाजी करताना धावा रोखाव्या लागतील, विकेट देखील मिळवाव्या लागतील. ओमकार आता स्ट्राईक एंड वरती डाव्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज. रजत मुंडे नंतर चांभारली संघामध्ये डाव्या हाताच्या फलंदाजानं एक वेगळा अस्तित्व निर्माण केलं. तोच हा फलंदाज आता स्ट्राईक एंड वरती. वेगावरती स्वार होणारा प्रतीश आता खेळपट्टीची पाहणी करतोय. रनअप मध्ये सुधार आणण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळतोय. स्वतःला गरम करतोय या थंडीच्या वातावरणामध्ये. पण तिखट गोलंदाजी होईल का? आग उकळणाऱ्या फलंदाजीच्या विरोधात आता गोलंदाजीचा तिखट नजर आपल्याला पाहायला मिळेल का? पंचांच्या डाव्या बाजूने हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. 10-12 पावलांचा रनअप त्याचा आपण पाहू शकतो. पंचांचा यावेळेस ग्रीन सिग्नल येतोय. 24 चेंडू 40 धावांची गरज. गेम इज ऑन. आडव्या बॅटनं घोटना टेक तमाशा देख. हा चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. पंचांचा इशारा येणं अपेक्षित. इथे मात्र चेंडूनं वन बाउन्स सीमारेषा गाठली.
मिड विकेटच्या बाहेर दर्जेदार उत्तर, अर्थातच ओमकारच्या बॅटमधनं 4 धावा, चौकार. उद्याची तयारी ते आजच करतायत आयवा कॅचची, पण विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये येऊन चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करू नका, खेळाडूंना तुमचा त्रास होऊ शकतो. चेंडू मैदानामध्ये प्रेक्षक देत आहेत, प्रेक्षक मात्र क्रिकेटचा आनंद घेताना क्रिकेटला दाद देखील देताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील पुन्हा एकदा शिवसेना चषक 2025च्या माध्यमातून मी तुषार धुमाळ हार्दिक हार्दिक असं कौतुक करतो आणि स्वागत देखील करतोय. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. 40 धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवरती आलेला हा चौकार. दुसरा चेंडू काय घेऊन येणार, क्रिकेटमधली काय नवीन दिशा दाखवणार. पुन्हा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, वेगानं बॅट फिरवली गेली, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. परेष्ठ या चेंडूला अडवलाय, निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. दुसऱ्या चेंडूवरती चोख उत्तर दिलं गेलं. डॉट चेंडू पाहिला जरूर मिळालाय, पण तिसऱ्या या चेंडूवरती परिस्थिती थोडी हॉट होईल का. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला. डाऊन द राऊंड क्रिकेट डीप मध्ये चांगलं प्रोटेक्शन, टांगा पलटी, घोडे फरार, चेंडून दिली हुलकावणी, धावा मिळतील 4 4 4. जबरदस्त चौकार. डीजे मारण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी आपण बघतोय फंबल पाहायला मिळालं, सिंगलचं रूपांतर डबल मध्ये. अरे काय घडतंय मैदानामध्ये, असा प्रश्न आता खेळाडू एकमेकांना विचारतायत. 2 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. जिथे 1 धाव होती तिथे अवंतर 1 धाव खर्च केली गेली. अगोदरच धावांचा अकाल आहे, त्याच्यामध्ये जर अशा धावा तुम्ही खर्च केलात तर दुष्काळात 13वा महिना यायला वेळ लागणार नाही. अशा वेळी स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 10. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती बिनबाद टीम सांभारली संघाच्या धावफलकावरती 40 धावांचा बदला करताना सरासरी राखली गेली 10 धावांची नोंद. आडव्या बॅटनं दिशा देण्याचं काम केलं, पण इथे चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव और 2. तुषार थांबवतोय थोडंसं. शेकोटी ज्यांनी कोणी पेटवले त्यांना विनंती आहे की आपण ती विझवा. निश्चितच थंडी आहे, आम्ही मान्य करतो, पण आपल्या शेकोटीने खेळाडूंना त्रास होईल, तर प्लीज विनंती आहे आयोजकांच्या वतीने की विझवा. ही विनंती आहे. काही वेळानंतर मग पाणी ओतलं जाईल शेकोटीवर. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला ओमकारनं. अशा वेळी क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावतायत, पण काय धावला योगेश, त्यानं 1 धाव ही पूर्ण केली आणि एका धावेच्या माध्यमातून टोटल 11 धावांची नोंद. बघा ज्यांनी कोणी शिकोटी पेटवली आहे त्यांना विनंती आहे, त्या धुरामुळे मैदानामध्ये खेळाडूंना त्रास होतोय, तो त्रास नको व्हावा याच करता तुम्हाला आयोजक विनंती करतायत. त्यामुळे आयोजकांच्या विनंतीला तुम्ही मान द्या. तुमच्यामुळे ही स्पर्धा पूर्ण होतीये, पण तुमच्यामुळेच या स्पर्धेला जर विघ्न येत असेल तर मग आयोजक जो निर्णय घेतील त्याच्यावरती तुम्हाला ठाम राहावं लागेल. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद ही जमेची बाजू आहे. टोटल धावा लागल्यात त्या 40 धावांचा बाटला करताना 11. ओर टू डीजे. बघा पुन्हा एकदा सूचना केली जाते, वेळेला महत्त्व द्या.
वेळेचं उल्लंघन केलं तर पेनल्टीच्या सामोरे जावं लागेल. नेक्स्ट बॉलर आकाश गिरी गोलंदाजी मार्क वरती. आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी 29 धावांची गरज. शेवटचे 18 चेंडू आणि 29 धावा. समीकरण अजूनही समतोल आहे. दोन्ही संघांना या मॅच मध्ये बरोबरीची संधी आहे. पण इथून आक्रमण केलं जाईल की रोखलं जाईल हे पाहण्यासाठी जाऊया थेट मैदानामध्ये. दुसऱ्या षटकाची होतीये सुरुवात. पंचांच्या उजव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज आकाश तयार. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा बॅटर ओमकार पाटील. चांगला चेंडू. यावेळेस सिंगल तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी धावलेत आणि काय धावलेत. सहज 2 धावा लेग बाईसच्या माध्यमातून या धावांची नोंद इथून होतीये. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही होत येणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र इथून घेत आहेत. सिंगलला महत्व देत आहेत, चौकारला महत्व देत आहेत, डबलला देखील महत्व दिलं जात आहे. टोटल धावा लागल्यात त्या 13. 40 धावांचा पाठलाग करायचा. कसरत तर करावी लागते. आता खेळपट्टीवरती थोडस नमी आपल्याला जाणवते आणि गोलंदाजाला त्याचा पुरेपूर फायदा होतोय. अशा वेळी बॅटवरती चेंडू येत नाहीये. म्हणूनच की काय चांभारली संघाचे फलंदाज खेळपट्टीवरती आता धावण्याचा देखील प्रयत्न करतायत. लोअर फुलटा चेंडू बॅटवरती आला आणि त्याला पलीकडे पाठवण्यात यश मिळालं. पार्किंग प्लॉट मध्ये चेंडूला पाहायला मिळते 6 धावांसाठी घातक विस्फोटक आक्रमण करणारा ओमकारच्या बॅटमधला षटकार. षटकाराच्या जोरावरती टोटल आता धावा लागलात त्या 19. चांगला चेंडू पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक देखील वेगानं चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत होता पण चेंडूनं अंतिम क्षणाला काटा बदलला. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि आता टोटल पाहायला मिळते ती 21. 40 धावांचा पाठलाग करताना 21 धावांची नोंद. अजूनही विजयासाठी 19 धावांची गरज उर्वरित चेंडूमध्ये. 15 चेंडू 19 धावा. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये आता भन्नाट वेगानं निर्धाव चेंडूची सांगता. 15 मध्ये 19 धावांची गरज होती. आता 14 चेंडू आणि 19 धावांची गरज. चांभारली संघाच्या विरोधात अर्णव 11 काळुंद्रे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न झाला पण बॅटरने चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. 1 धाव मात्र मिळतीये. पुन्हा एकदा सूचना केली जाते. मी माझ्या प्रेक्षक मित्रांना विनंती करतो जी कोणी शेकोटी लावली आहे ती प्लीज विजवा अन्यथा आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचतील. स्ट्राईक एंडवरती बराच वेळानंतर योगेश ज्यानं अजूनही एकाही चेंडूचा सामना केला नाहीये. पहिला चेंडू या मॅच मध्ये तो खेळतोय आणि गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये पुन्हा एकदा आपण आकाशला पाहतोय. आकाश गिरी यावेळेस पंचांच्या डाव्या बाजूनं योगेशला टाकलेला चेंडू हवेमध्ये. यष्टिरक्षक चेंडूच्या खाली परेशनं टिपलाय झेल आणि संपलाय योगेश जांभळेचा खेळ. डीजे
अर्णव इलेव्हन या नावानं हा संघ मैदानामध्ये खेळतोय. पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी त्यांनी शोधली आहे. इथून मात्र शपथ घेतली आहे ही मॅच आपल्याला जिंकायची, ही मॅच आपल्याला सोडायची नाहीये. पण चांभारली संघाचे फलंदाज देखील सांगतात एका दुसरा जर मोठा फटका आला ना या 12 चेंडूमध्ये तर सहज आपण या शेवटच्या चेंडूपर्यंत या मॅच मध्ये आपल्या संघाला जिंकण्याची अपेक्षा ठेवू शकतो. पण तसं काही मैदानामध्ये घडेल का? आणि ओमकार आता स्ट्राईक एंडवरती ज्याच्यामध्ये क्षमता आहे या ओव्हरमध्ये देखील हा सामना संपण्याची दाट चिन्ह तो पाहतोय. पण तसं काही मैदानामध्ये घडेल का? गोलंदाज कल्पेश गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. कल्पेचा चेंडू जमिनीलगतचा फटका ओमकारचा पाहायला मिळतोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये मिळाले एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून आता टोटल 23 धावांची नोंद. 40चा बाटला होतोय. 23 धावा स्कोर कार्डवरती नोंद. वैयक्तिक 21 धावांवरती खेळ आपण ओमकारचा पाहतोय तर सांघिक 23 धावा स्कोर कार्डवरती. स्ट्राईक एंडवरती यावेळेस प्रणित. प्रणित साठी उसळी घेणारा चेंडू बाउन्स फॅक्टर वरती केलाय प्रहार. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. दणदणीत खणखणीत नाणक खणखणीत वाजणारा हा चौकार. टोटल 27 धावसंख्येची नोंद. चांगला चेंडू ऑफस्टम्पच्या लाईन मध्ये या चेंडूला टाकलं गेलं. त्यानंतर फलंदाज या चेंडूच्या प्रेमात पडला. निर्धाव चेंडूची सांगता. टोटल 27 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 40 धावांचा बाटला होतोय. आता विजयासाठी अजूनही 13 धावांची गरज आहे. 9 चेंडू 13 धावा आणि एक जबरदस्त चेंडू. थोडासा परिस्थितीला हॉट करणारा चेंडू. 8 चेंडू आता 13 धावांची गरज. क्या 13 क्या मेरा. इथून अजून 2 चेंडू जर असेच टाकले गेले तर समीकरण अर्णव इलेव्हन काळुंद्रे संघाच्या दिशेनं पाहायला मिळेल. पण इथे या 2 चेंडूवरती एखादा मोठा फटका आला, एखादी दुहेरी धाव आली तर मॅच मध्ये चुरस, मॅच मध्ये मजा कायम राहील. तोच प्रयत्न इथे मात्र चेंडून वळण जरूर घेतलंय. क्षेत्ररक्षक पाटला जरूर करतायत पण अंतिम क्षणी मोक्याच्या क्षणी लेग बाईटच्या माध्यमातून मिळालेल्या या 4 धावा. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही येणं गरजेचं आहे आणि हा आलेला चौकार एक नवसंजीवनी निर्माण करतोय. डीजे ची गरज. हा चेंडू या मॅच मध्ये काया पालट करू शकतो. दोन्ही संघांसाठी हा चेंडू निर्णायक आहे. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. इथे मात्र सिंगल आली आहे. शेवटचे 6 चेंडू आता विजयासाठी 8 धावसंख्येची असेल गरज. काळुंद्रे संघाच्या विरोधात चांभारली संघाला नक्कीच या मॅच मध्ये चुरस कायम राहील अशी प्रेक्षक अपेक्षा करतायत. पण प्रेक्षकांना मजा देणारं गीत आपण डीजेला विनंती करूया वाजवण्यासाठी. मिळून सारे पिया विचारे ताईला करूया सरपंच. मिळून सारे पिया विचारे ताईला करूया सरपंच. पिया विचारे ताईला करूया सरपंच.
नक्कीच या 8 धावा वाचवण्याकरता प्रवीण घरातनं स्वतःच्या हातामध्ये आता चेंडू घेतलाय. प्रवीण घरात याच्या नावामध्ये बरीचशी क्षमता आहे, क्रिकेटच्या पटलावरचं मोठं नाव आहे, पण त्याच्या विरोधात आता स्ट्राईक एंडवरती यंग टॅलेंट चांबारली संघाचा प्रणित उभा आहे. सहा चेंडू 8 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग असा या स्पर्धेचा नियम. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज प्रणित करेल का, की त्याला सिंगल साथ देऊन ओमकार स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल का, असा प्रश्न आता प्रत्येकाला पडलाय. टप्पा पडल्यानंतर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकानं मिस केला. मी तर म्हणेल इथे रनआउटचा शिकार ठरला असता, पण एक धाव आली. एक धाव खूप महत्वाची, हे ओळखलं ओमकारनं. काय धावला या चेंडूवरती. स्ट्राईक मात्र त्यानं स्वतःकडे घेतली. आता 5 चेंडू आणि 7 धावांची गरज. 5 चेंडू 7 धावा. प्रवीण घरातला या धावा रोखाव्या लागतील. आपल्याला नावाच्या पटलावरचा इतिहास गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आता रचावा लागेल. ओमकार पाटील सलामीला आलेला फलंदाज स्ट्राईक एंडवर. हाकू टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय आणि त्याला पाठवलंय खऱ्या अर्थानं पार्किंग प्लॉट मध्ये. 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. अर्थातच नो डाऊट आलेला हा चौकार. वरती टोटल धावा लागल्यात त्या 37. सरळ बॅटनं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्यानं केला. इथे मात्र मिळाले एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता टोटल 38. अजूनही विजयासाठी 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावा. 2 धावा करायच्या चांबारली संघाला आणि 3 चेंडू फेकायचे ते अर्णव 11 काळुंद्रे संघाला. या धावा वाचवल्या जातील, या धावा केल्या जातील. प्रणित स्ट्राईक एंड वरती उंच खेळण्याचा प्रयत्न. चेंडूनं लांबी देखील गाठली. चेंडू जातो विजयी दणदणीत खणखणीत प्रवीण घरत वरती प्रहार करणारा प्रणितच्या बॅटमधनं षटकार. आमंत्रित करतोय आणि दोन्ही संघांना विनंती आहे की आपण शेक हँड केल्याशिवाय मैदानाचा बाहेर येऊ नका. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ओमकार पाटील. जबरदस्त गोलंदाजी आणि त्याच ताकदीची फलंदाजी. चांबारली संघाचा आणि एक विस्फोटक फलंदाज म्हणून आता याची एक वेगळी ओळख. त्याला आपण आमंत्रित करतोय प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारासाठी. यानंतर मायक्रोफोन वरती असतील अजिंक्य भोड यांना मी विनंती करतो आपण आता मायक्रोफोनचा ताबा घ्यावा. मी थांबतो, तुम्ही थांबू नका. विनर वर्सेस विनर अशी